नमस्कार, मी पूजा. परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत. काहीच दिवसांवर दिवाळी आलेली आहे. दिवाळीमध्ये आपण बरेचसे गोड पदार्थ करतो. गोड पदार्थ खाऊन कंटाळा येतो. त्यासाठी आज आपण करणार आहोत मस्त खुसखुशीत भरपूर लेयर्स असलेली गव्हाच्या पिठाची खारी शंकरपाळी. तुम्ही पाहिलंच असाल की आपली शंकरपाळी किती खुसखुशीत झालेली आहे. अगदी खारी इतकी हलकी आहे. जिभेवर ठेवताच विरघळते आणि चवीला अप्रतिम लागते. दिवाळी व्यतिरिक्त इतर दिवशीही तुम्ही ही खारी शंकरपाळी मुलांच्या मधल्या वेळेतल्या भुकेसाठी करू शकता. आपल्या चॅनलवर दिवाळी फराळाच्या बऱ्याच रेसिपीज उपलब्ध आहेत. प्लेलिस्ट टिकेल उपलब्ध आहे. ती लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. शंकरपाळी करण्यासाठी इथं मी भांड्यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. पीठ मी चाळून घेतलं आहे आणि पीठ अगदी बारीक आहे. तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी मैदा घेतला तरीही चालेल. 1 कप गव्हाच्या पिठासाठी 2 टेबलस्पून बारीक रवा घ्यायचा आहे. रवा अगदी बारीक घ्यायचा. चवीनुसार मीठ घालायचं. पाव टीस्पून हळद, अर्धा टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून जिरं, पाव टीस्पून काळी मिरी पावडर, अर्धा टीस्पून ओवा आणि अर्धा टीस्पून कलौंजी. कलौंजी म्हणजे कांद्याचं बी. जर तुमच्याकडे कलौंजी नसेल तर तुम्ही पांढरे तीळ घालू शकता. आता आपण ही सगळी साहित्य हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सगळे साहित्य मिक्स करून झाले की यानंतर आपण यामध्ये 1 टेबलस्पून साजूक तुपाचं मोहन घालायचं आहे. तूप रूम टेम्परेचरमधलं आहे, गरम केलेलं नाही आहे. तूप आधीच पातळ आहे. आधी आपण हे तूप मिक्स करून घेऊया. जर घट्ट तूप असेल तर बरोबर 1 टेबलस्पून साजूक तूप 1 कप पिठासाठी अगदी बरोबर होतं. आधी घातलेलं मोहन कमी वाटते म्हणून मी पुन्हा अर्धा टेबलस्पून साजूक तूप घातलेलं आहे. पुन्हा आपण हे तूप व्यवस्थित मिक्स करून घेऊया. पुन्हा एकदा सांगते, जर तूप घट्ट असेल तर फक्त 1 टेबलस्पूनच घाला. तूप आधीच पातळ होतं म्हणून मी 1.5 टेबलस्पून घातलेलं आहे. तुपाचं मोहन पिठाच्या प्रत्येक कणाला लागलं पाहिजे. मोहन मिक्स करून झालं की अशा पद्धतीने मूठ वळून बघायची. बघा, सहज वळली गेली, याचा अर्थ आपण यामध्ये घातलेलं मोहन अगदी बरोबर झालेलं आहे. मोहनाचं प्रमाण जर कमी झालं तर आपली शंकरपाळी अजिबात खुसखुशीत होणार नाही. आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालूया आणि पिठाचा गोळा मळून घेऊया. पीठ आपण खूप जास्त सैलसर किंवा घट्ट मळायचं नाही आहे. पाणी घालताना आपण थोडं थोडं घालायचं म्हणजे पाण्याचा अंदाज अगदी बरोबर येतो. थोडं थोडं पाणी घालूया आणि पीठ छान मळून घेऊया. 3-4 मिनिटं पीठ मळून मी छान चिकट करून घेतलेलं आहे आणि मी पिठाची अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. पीठ ना जास्ती घट्ट आहे ना जास्ती सैलसर आहे. आता आपण यावर 10 मिनिटांसाठी झाकण ठेवूया. आपण पिठामध्ये रवा घातला आहे. 10 मिनिटांमध्ये रवा अगदी व्यवस्थित भिजला जाईल. तोपर्यंत आपण इथं साठा तयार करून घेऊया. त्यासाठी इथं मी भांड्यामध्ये 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. आता आपण यामध्ये साजूक तूप घालूया. आपल्याला साठा खूप जास्त सैलसर किंवा घट्ट करायचा नाही आहे. आधी 1 टेबलस्पून साजूक तूप घालूया. मिक्स करून घेऊया. गरज लागेल तसं आपण थोडं थोडं साजूक तूप घालूया. बघा, 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवरसाठी बरोबर 2 टेबलस्पून साजूक तूप लागलेला आहे आणि साठा असा तयार केलेला आहे. यापेक्षा घट्ट करायचं नाही आहे किंवा अगदी पातळ देखील करायचं नाही आहे. आता आपण पुढची तयारी करूया. 10 मिनिटांनंतर आता आपण झाकण काढूया आणि बघा, पीठ आपलं व्यवस्थित मुरलं गेलेलं आहे. इथं जर तुम्हाला पीठ खूप घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी घालून तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता. पण इथं मला अजिबात पाणी घालायची आवश्यकता वाटत नाही आहे. पुन्हा पीठ आपण हलकंसं मळून घेणार आहोत. मळून घेतलेल्या पिठाचे समान 4 गोळे तयार करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने पोळी लाटण्यासाठी इथं मी लाटणं पोळपाट घेतलं आहे. मळून घेतलेल्या पिठातला एक गोळा घ्यायचा आहे. कोरड्या पिठात घोळवून घ्यायचा आहे. खूप जास्त पीठ लावायची गरज नाही आहे. पिठाचा गोळा फक्त एकदाच पिठामध्ये घोळवून घ्यायचा, मग पुरेसा होतो. आता आपण अशा पद्धतीने पातळ पोळी लाटून घेणार आहोत. जशी आपण चपाती लाटतो अगदी त्याच पद्धतीने आपण पोळी लाटून घ्यायची आहे. ना जास्ती जाड ठेवायची आहे ना जास्ती पातळ करायची आहे. बघा, आता आपली पोळी लाटून झालेली आहे आणि मी पोळीची इतकी जाडी ठेवलेली आहे. यापेक्षा पातळ पोळी लाटायची नाही आहे. आता आपण या पोळीला साठा लावून घेणार आहोत. जो आपण साठा तयार करून घेतला होता तो अगदी पातळ थर लावायचा आहे. साठा आपण हातानेच लावायचा आहे म्हणजे तो अगदी व्यवस्थित लागला जातो. पोळीच्या काठापर्यंत आपण साठा लावून घेऊया. बघा, संपूर्ण पोळीला मी काठापर्यंत पातळ साठ्याचा थर लावून घेतलेला आहे. आता आपण ही पोळी अशा पद्धतीने दुमडून घ्यायची आहे. जसं आपण चौकोनी पराठा करतो अगदी त्याच पद्धतीने. दोन्ही बाजू दुमडून झाल्या की पुन्हा आपण साठ्याचा पातळसा थर लावून घेणार आहोत. अशा पद्धतीने साठा लावून घेतला म्हणजे जेव्हा आपण शंकरपाळी तयार करतो तेव्हा तिला मस्त लेयर सुटतात.
आता आपण पुन्हा या बाजूने दुमडणार आहोत. हलक्या हाताने दाबायचं आणि दुसरी बाजू पण अशा पद्धतीने दुमडून घ्यायची आहे. आपल्याला पुन्हा याची थोडीशी जाडसर पोळी लाटून घ्यायची आहे, पण त्याआधी आपण याला कोरडं पीठ लावून घेऊया. आता आपण याची चौकोनी पोळी लाटून घेऊया. पोळी आपल्याला खूप जास्ती पातळ लाटायची नाही आहे आणि अगदी हलक्या हाताने लाटायची आहे, म्हणजे आपण याला जे थर दिले आहेत ते मिटले गेले नाही पाहिजेत. अशा पद्धतीने पोळी लाटून घ्यायची आहे. बघा, मी याची पुन्हा चौकोनी पोळी लाटलेली आहे आणि अशी जाडसर पोळी लाटून घेतलेली आहे. आता आपण या पोळीला पुन्हा साटा लावून घ्यायचा आहे. जसं आपण आधी लावला त्याच पद्धतीने पातळ थर लावून घ्यायचा आहे. पूर्ण पोळीला साटा लावून घेतला, मग आपण पोळी अशी मध्यावर दुमडून घ्यायची आहे. पुन्हा वरच्या बाजूला साटा लावायचा आहे. अशा पद्धतीने असे आपण थर दिले म्हणजे जेव्हा आपण शंकरपाळी तळतो तेव्हा त्याला मस्त पदर सुटतात. आणि जर आपल्याला लेयर्सवाली शंकरपाळी हवी असेल तर थोडीशी मेहनत घ्यावीच लागते. आता आपण दुसरी बाजू यावर दुमडून घेऊया. अशा पद्धतीने हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आहे. आता आपण यावर पुन्हा हलक्या हाताने लाटणं फिरवूया. अगदी हलक्या हाताने लाटणं फिरवून ही पट्टी थोडीशी लांबट करून घ्यायची आहे. अगदी पातळ करायची नाही आहे. लाटणं फिरवताना हळूवार फिरवायचं आहे. आता आपण शंकरपाळ्या कट करून घेऊया. धारदार सुरी घ्यायची आणि अशा पद्धतीने शंकरपाळ्या कट करायच्या आहेत. अर्धा इंचापेक्षा कमी जाडी ठेवलेली आहे. सुरी धारदार घेतली म्हणजे यामधल्या लेयर्स मिटल्या जात नाहीत. कडेचा भाग काढून टाकायचा. बघा, मी इतकी जाडी ठेवलेली आहे. तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाही, पण यामधल्या लेयर्स अगदी स्पष्ट दिसत आहेत. आता आपण शंकरपाळ्या तळून घेऊया. खारी शंकरपाळी तळण्यासाठी इथं मी गॅसवर कढईमध्ये मीडियम फ्लेमवर तेल मीडियम गरम करून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम मीडियमपेक्षा थोडीशी कमी केलेली आहे. आता आपण एक एक करून तेलामध्ये शंकरपाळी सोडूया. शंकरपाळ्या फुलून येतात, त्यामुळे तेलात अगदी मावतील एवढ्या शंकरपाळ्या सोडायच्या आहेत. शंकरपाळ्या तेलात घातल्यानंतर लगेचच चमच्याने टच करायचं नाही आहे. त्या आपोआप फुलून वर येतील, मगच ते आपण चमच्याने पलटणार आहोत. तुम्ही पाहू शकता साधारण 1-1.5 मिनिटामध्येच शंकरपाळ्या फुलून वर आलेल्या आहेत. हलक्या हाताने फिरवायच्या आहेत, कारण तेलामध्ये त्या अगदी नाजूक असतात. जशा त्या तळत जातात तशा त्या अगदी व्यवस्थित सेट होतात. थोड्या थोड्या वेळाने पलटत राहायचं आहे, म्हणजे दोन्ही बाजूनी एकसारखा रंग येतो आणि आतपर्यंत अगदी त्या छान तळल्या जातात. गॅसची फ्लेम पण खूप जास्त मोठी ठेवायची नाही आहे. बाहेरून लवकर लालसर होतील आणि आतून तशाच कच्च्या राहतील. शंकरपाळी एक एक करून अशा पद्धतीने थोड्या थोड्या वेळाने पलटून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्या दोन्ही बाजूने अगदी व्यवस्थित तळल्या जातील. बघा, आपल्या शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत. मस्त एकसारखा रंग आला आहे आणि तुम्ही पाहू शकता आपल्या शंकरपाळ्यांना मस्त पदर सुटलेल्या आहेत. आता आपण त्या काढून घेऊया. असा मोठा जाळीदार झारा घ्यायचा आहे, म्हणजे जास्तीचं तेल निथळलं जातं. शंकरपाळ्यांना पदर सुटलेले आहेत, त्यामुळे त्यामध्ये थोडंसं तेल शिल्लक राहतं. अशा जाळीदार झाऱ्यावर थोडा वेळ अशाच ठेवून द्यायच्या, दुसरी बॅच तळून होईपर्यंत, म्हणजे मग त्यातलं संपूर्ण तेल निथळलं जातं. नंतर मग तयार शंकरपाळ्या टिश्यू पेपरवर काढून घ्यायच्या आहेत, म्हणजे जे काही तेल शिल्लक राहतं ते टिश्यू पेपर शोषून घेतात. बघा, आपल्या शंकरपाळ्या तयार आहेत. किती मस्त रंग आलेला आहे आणि पदर देखील छान सुटलेले आहेत. तयार शंकरपाळ्या इथं मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता अगदी छान एकसारखा रंग आलेला आहे. मस्त लेयर्स आलेल्या आहेत. मी तुम्हाला एक शंकरपाळी तोडून पण दाखवते. बघा, किती छान हलकी झालेली आहे. खारीपेक्षाही आपली शंकरपाळी हलकी झालेली आहे. जिभेवर ठेवताच विरघळते आणि चवीला अगदी छान लागते. अशाच पद्धतीने ही खारी शंकरपाळी घरी नक्की करून बघा. तुम्हाला आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.